नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. अफगाणिस्तानामधील तालिबानी सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. अफगाणिस्तानात महिलांना कुठेच स्थान नाही, तीच कृती भारतात तालिबान्यांनीही केली असताना भाजप सरकार याबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत. तालिबानी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. दरम्यान या घटनेचा निषेध न करून भारताचा तालिबान करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाणे शहर महिला अध्यक्ष सुजाताताई घाग यांनी केलाय. तर तालिबानी मनुवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या भाजपा सरकारविरोधात सर्व महिलांनी लढा उभारायला हवा असं आवाहन यावेळी प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी केलं आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे सरकार असून महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. याच तालिबान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले आमिर खान मुत्तकी भारत दौऱ्यावरती आहेत. त्यांनी नुकतीच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर दिल्लीतील अफगाणिस्तानाच्या दूतावासात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला एकही महिला पत्रकाराला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नाही. या घटनेबाबत केंद्र सरकारने आक्षेप न नोंदविता आपणास या पत्रकार परिषदेची माहिती नव्हती असं सांगून हात झटकले आहेत. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा सुजाताताई घाग आणि कार्याध्यक्ष साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी तालिबान मुर्दाबाद, तालिबान घाबरले कोण, 56 इंचवाल्यांशिवाय दुसरं कोण, हा देश जिजाऊ सावित्रींचा, चालणार नाही कायदा मनूचा, आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी, तालिबान मनूला मारू बुक्की, भारतात संसद आणि मंदिरं उद्घाटनं महिलेला नाकारले, मोदींनी भारताला तालिबानच्या रांगेत बसवले, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. गेल्या आठवड्यामध्ये तालिबानी आपल्या देशामध्ये आले आणि त्यांनी आपल्या देशाचे जे हे आहेत परराष्ट्र मंत्री जे आहेत त्यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळेला त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये महिलांना बजाव केला. या देशामध्ये 200 वर्षापूर्वी देशामध्ये ठराव झालेला आहे. भारतामध्ये सर्व समान अधिकार, महिलांना सुद्धा सर्व समान अधिकार मिळाले पाहिजेत अशा प्रकारचा ठराव केलेला असताना सुद्धा आपल्या पंतप्रधानांनी आपल्या महिला पत्रकारांना येण्यास मज्जाव केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आज जमलेलो आहोत. यापूर्वी गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक आंदोलन घेतलं. तिथे जातीयवाचक आमचा एक उच्च न्यायालयाचे वकील जे उच्च पदावरती आहेत पण ते जातीवाद आहेत, ते बौद्ध समाजाचे आहेत म्हणून त्यांचा गेल्या वेळेला असाच अपमान केला गेला, त्यांच्यावरती बूट फेकण्यात आले. आज आपण इथे बघितलं तर महिला पत्रकारांच्या वरती अपमान केला जातोय आणि त्याचा निषेध आम्ही आज करणार आहोत. त्याच्यापूर्वी जेव्हा संसद भवनाचं उद्घाटन झालं त्यावेळेला महिला राष्ट्रपती म्हणून आपल्या मुर्मूताई होत्या. त्या मुर्मूताईंना राष्ट्रपती असल्यामुळे त्यांना तो अधिकार होता की त्यांना उद्घाटन करण्यासाठी बोलवण्याचा, त्यांना संधी देण्याचा. पण त्या कार्यक्रमाला आपल्या राष्ट्रपतींना तिथे बोलवण्यात आलं नाही कारण त्या एक महिला आहेत. त्या अशा प्रकारे महिलांना डावलण्याचं काम हे सरकार, बीजेपी सरकार करत आहे. जातीयवादाने भरलेलं हे सरकार आहे आणि या सरकारमुळे महिलांचं पुढचं आयुष्य फार धोक्यात आलेलं आहे. कुठेही महिलांना यापुढे स्थान तिथे मिळेल असं वाटत नाही. जर राष्ट्रपती आदिवासी आहे म्हणून तुम्ही जर त्यांना संधी देत नसाल तर मग ह्या देशामधले जर सर्वोच्च न्यायमूर्ती आहेत, सर्वोच्च पदावरती बसलेल्या त्या माणसाला तुम्ही न्याय देत नाहीये तर इतर महिला, इतर जातीतले जे लोक आहेत त्या लोकांना तुम्ही कसा न्याय देणार? शुक्रवारी जी पहिली पत्रकार परिषद तालिबानी परराष्ट्रीय मंत्री मुत्तकी यांनी घेतली, त्या पत्रकार परिषदेत जेव्हा महिला पत्रकारांना निमंत्रण नाही दिलं गेलं किंवा त्यांना त्या पत्रकार परिषदेत सामील करून नाही घेतलं, त्याच दिवशी हे जे भाजप सरकार आहे त्यांनी महिलांचा अपमान केलेला आहे.
त्याच्यानंतरची जी दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती म्हणजे काय आहे, पहिले तुम्हीच जखम द्या आणि मग त्याच्यावर मलमपट्टी पण तुम्हीच करा, तो प्रकार आहे. आणि ते करायला हे बीजेपी सरकार नेहमीच पुढे असतं. जी पहिली पत्रकार परिषद झाली आपल्या भारत भूमीमध्ये झाली, त्या पत्रकार परिषदेला जेव्हा महिलांना डावललं गेलं त्या दिवशी आपल्या सरकारनी तिकडे भूमिका घेऊन ती पत्रकार परिषद रद्द करायला हवी होती, पण तसं काही करण्यात नाही आलं. एक शब्द देखील उच्चारला गेला नाही त्या दिवशी. म्हणजेच काय तर हे सरकार हे महिला द्वेषी आहे, महिलांचा तिरस्कार करणारं आहे. महिलांना जो आमच्या संविधानाने समान अधिकार दिला आहे त्या संविधानाचा अपमान करणारं हे भाजप सरकार आहे. लोकशाहीची कुठेतरी गळचेपी होत आहे. त्यांच्या प्रत्येक कृत्यातनं हे दिसून येतंय की हे जे सरकार आहे ते मनुवादी वृत्तीचं आहे. मी माझ्या सगळ्या माता भगिनी मैत्रिणींना हे सांगू इच्छिते की त्या दिवशी त्या होत्या, उद्या आपण असू. आत्ता जर ह्या वृत्ती विरोधात आपण एकवटलो नाही, सगळ्या महिलांनी ह्याच्या विरोधात आवाज उचलला नाही, तर पुढे येणारे दिवस आपल्यासाठी अतिशय विकट असतील. ही जी मनुवादी वृत्ती आहे ती दबक्या पावलांनी उंबरठ्यावर येऊन पोचलेली आहे. त्याला चिरडण्याचं काम आपल्या सगळ्या महिलांना करायचं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे येथील शेठ NKT वाणिज्य महाविद्यालय, शेठ JTT कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने 14 ऑक्टोबर रोजी आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 13 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन समारंभाने झाली, ज्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील, उपप्राचार्य डॉक्टर मनोशी बागची तसेच इतर मान्यवर येथे उपस्थित होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्यगीत, विद्यापीठ गीत आणि राष्ट्रीय गीत सादर करण्यात आले, ज्यामुळे सभागृहात एकतेचे आणि सन्मानाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी मान्यवरांचे आयोजन समितीच्या सदस्यांकडून सत्कार देखील करण्यात आला. क्रीडा व शारीरिक शिक्षक संचालन डॉक्टर मनोज N रेड्डी, प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षणाचे महत्त्व तसेच खेळातून मिळणाऱ्या प्रेरणा आणि जीवनमूल्यांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य मनोज गौड यांनी दिलेल्या मनपूर्वक आभार प्रदर्शनाने झाला. या स्पर्धेमध्ये ठाणे विभाग 3 अंतर्गत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. एकूण 48 विद्यार्थ्यांनी या आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. सुमारे 24 मुलं आणि 24 मुली होत्या. तर उद्घाटन सोहळ्याच्या व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील, उपप्राचार्य डॉक्टर मनोशी बागची, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर मनोज N रेड्डी, IQSC समन्वयक डॉक्टर हिमांशी मनसुखानी, प्रभारी प्राध्यापक मनोज कौंड, ठाणे विभागीय क्रीडा समितीचे सचिव राहुल आकुल,
निवड समितीचे प्रमुख डॉक्टर रमेश देशमुख, माजी सचिव डॉक्टर यज्ञेश्वर बागराव, उमेश सोनावणे आणि डॉक्टर देवयानी लाडे उपस्थित होते. जय भगवान. मुंबई विद्यापीठाच्या या इंटर झोनल लेव्हलच्या ज्या बुद्धिबळ स्पर्धा आहे, या मुंबई विद्यापीठाने आमच्या महाविद्यालयाला आयोजित करण्याची संधी दिलेली आहे. याआधी झोनल लेव्हलच्या पण स्पर्धा यशस्वीपणे NKT महाविद्यालयाने पार पाडल्या होत्या. त्यातलेच जे विजयी जे संघ आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या या स्पर्धा आहेत. ओके, तर आज इथे 4 झोनमधून एकूण 48 विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. कोकण, मुंबई, पालघर, ठाणे जिल्हा, उपनगर जिल्हा आणि कोकण विभाग असे 4 झोनमधून इथे प्रत्येक झोनमधून 12 विद्यार्थी असे 48 विद्यार्थी या स्पर्धेसाठी इथे आलेले. इथून ती मुलं विद्यापीठाला रिप्रेझेंट करण्यासाठी युनिव्हर्सिटी लेवलवरती जाणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने मी जे स्पर्धक आहे यांना फक्त मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांच्या चांगल्या परफॉर्मन्सच्या बेसवर, गुणवत्तेवरती त्यांनी झोनल लेवलवरून ते इंटर झोनल लेवलला खेळायला आलेले आहेत. तर परंतु आज इथे खेळताना त्यांना मागच्यापेक्षा चांगला, अतिशय सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स जो आहे तो त्यांना इथे द्यावा लागणार आहे. कारण सगळेच स्पर्धक जे आहेत ते सारख्याच गुणवत्तेचे आहेत. तर मी त्यांना इथे या स्पर्धेसाठी आमच्या महाविद्यालयामध्ये त्यांचं स्वागत करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. व या स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्हाला विद्यापीठाने जी संधी दिली त्याच्याबद्दल विद्यापीठाचे मी सर्वस्वी आभार मानतो. माननीय TJ एज्युकेशन सोसायटीचे जे व्यवस्थापन आहे, आमचे प्रेरणास्थान शेटजी आहेत, शेटजी नानजीबाई ठक्कर ठाणावाला, हे आमचे नेहमीच प्रेरणास्थान असतात. त्यांनी आम्हाला या स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रेरणा दिली आणि व्यवस्थापनाने सर्व प्रकारचे जे आम्हाला इथे सुखसोयी उपलब्ध करून दिल्यात आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन केले त्याबद्दल मी व्यवस्थापनाचे पण आभार मानतो. क्रीडा विभाग जो आहे, क्रीडा प्रशिक्षक संजीव सर, मग स्पोर्ट्स इंचार्ज आमचे मनोज सर आणि त्यांचे सर्व व्हॉलेंटियर्स आणि सहकारी यांचे पण मी इथे कौतुक करतो आणि तीही स्पर्धा त्यांनी यशस्वीपणे आयोजित केली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुंबई विद्यापीठाचे जे स्पोर्ट्स डायरेक्टर आहे, क्रीडा संचालक डॉक्टर मनोज कुमार रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून विशेष इच्छेने हजर राहिलेत. त्यांना या स्पर्धेसाठी हजर राहायचंच होतं, कारण ही स्पर्धा इंटरझोनल लेवलची स्पर्धा NKT महाविद्यालयाने आयोजित केली. त्याबद्दल त्यांना आवर्जून इथे हजर राहायचं. त्यांनी मला सांगितले, सर मला यायचं आहे या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी. राज्यातील एका आमदाराला अश्लील संदेश पाठवून त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करून खंडणी मागणाऱ्या तरुणाला चितळसर पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केले. मोहन पवार असं आरोपीचं नाव असून तो महिला असल्याचं भासवून समोरील व्यक्तीशी चॅट करत असे. त्याने यापूर्वी किती जणांना फसवले आहे असं तपास पोलीस सध्या करतायत. तसेच यामध्ये काही राजकीय कटकारस्थान आहेत का याचाही तपास पोलीस करत आहेत. आमदारांनी स्वतः या प्रकरणी तक्रार केली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते 2024मध्ये ते विधानसभा मतदारसंघामध्ये असताना त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावरून एक महिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. सुरुवातीला त्यांनी त्या कॉलकडे दुर्लक्ष केले, परंतु वारंवार संपर्क होत असल्याने त्यांनी काही वेळाने तो कॉल उचलला. त्यावेळी महिलेने त्यांच्यासोबत मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. ती महिला वारंवार त्यांना संपर्क साधू लागली होती. अखेर त्यांनी तिला ब्लॉक केलं. 2024मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचं ठरवल्यानंतर त्यांना महिलेने पुन्हा एकदा दुसऱ्या एका मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रचारादरम्यान व्यस्त असताना ती त्यांना दररोज अश्लील छायाचित्र पाठवू लागली होती. आमदारांनी तिला नकार दिला असता ती त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची धमकी देऊ लागली. सुमारे काही महिन्यांपूर्वी महिलेने पुन्हा एकदा त्यांना वेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अश्लील छायाचित्र पाठवून तिने 5 ते 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. हा प्रकार आमदार यांचा राजकीय कारकिर्दीत संपवणारा असल्याने त्यांनी तात्काळ या प्रकरणी तक्रार केली आणि या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला. या संदर्भात चितळसर पोलिसांकडून तपास सुरू होता. तर खंडणी मागणारी व्यक्ती कोल्हापूर येथील असल्याची माहिती चितळसर पोलिसांना मिळाल्यानंतर
पोलिसांच्या पथकाने कोल्हापूर येथून मोहन पवार याला ताब्यात घेतलंय. त्याची चौकशी केली असता त्याला संबंधित आमदाराला अश्लील संदेश पाठवल्याची कबुली दिली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ज्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवायचं आहे त्यांच्याशी ती महिला म्हणून संवाद साधायचे, त्यांना अश्लील छायाचित्र चित्रीकरण पाठवित असे. त्याने अनेकांचे छायाचित्र इंस्टाग्राममधून डाउनलोड केले होते. ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. सध्या तो बेरोजगार आहे गेले 6-8 महिन्यापासून. तर आता त्यांनी म्हटलंय की मला सर पैशांची गरज होती म्हणून मी याच्याकडे वळलो, पण तरी पण आम्ही सर्व बाकीच्या शक्यता पण आम्ही पडताळतो. मला हनी ट्रॅप असल्याचं कुठेही आढळून आलेलं नाहीये. हा एक मुलगाच आहे जो महिला आहे असं भासून तो असे वेगवेगळे चॅटिंग ह्याच्याबरोबर करायचा, लोकांबरोबर करायचा. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवरती सुरू केलेली कारवाई थंडावली असून ठाणे महापालिका प्रशासन ठाणेकरांची फसवणूक करत आहे असा घणाघाती आरोप काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. आता तर उपायुक्त शंकर पाटोळे या लाच प्रकरणाने पालिकेच्या अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असल्याने अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घालण्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. ठाणे महापालिका बोकाळलेला भ्रष्टाचार आणि लाचखोरी विरोधात काँग्रेसने थेट पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे इत्यादींसह काँग्रेसचे पदाधिकारी येथे उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी या लाचखोर पाटोळ्यांच्या कारनाम्यांचा पर्दाफाश सर्वप्रथम काँग्रेसनेच केला होता याची आठवण करून दिली. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यात सुरू असलेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाई का थांबली असा सवाल चव्हाण यांनी केला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात शहर विकास विभागाने दिलेल्या परवानग्या नियमबाह्य आहेत. प्रशासनाने अनधिकृत बांधकामांची शास्ती माफ केलेली आहे. याचबरोबर अनधिकृत बांधकाम चौकशी प्रकरणी न्यायालयाने महापालिकेला विचारलेल्या 19 प्रश्नांना प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरे देऊन पळवाटात शौचालयाचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. तेव्हा पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यास या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. बांधकामांवरची कारवाई सध्या ठाणे महानगरपालिकेने थांबवलेली आहे. काल परवा नवरात्रीचा विषय हे दिला होता, कारण दिलं होतं. त्याच्या आधी गणपतीचं कारण दिलेलं होतं, आधी दिवाळीचं कारण देतील. हा सगळा फार्स आहे. पाटोळेला पकडलेला आहे. पाटोळेच्या बडतर्फीची मागणी आम्ही केलेली आहे. पाटोळेच्या माध्यमातून ईडी चौकशी अनधिकृत बांधकामांची करावी अशी मागणी आम्ही करतोय. आणि पाटोळे असेल किंवा अनधिकृत बांधकामांना पाठीशी शासन घालतंय, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं शासन. याचं कारण हे आहे, त्याचा पुरावा आहे की शास्ती अनधिकृत बांधकामांवरची यांनी माफ केलेली आहे. आणि म्हणजे शास्ती जर यांनी माफ केलेली आहे अनधिकृत बांधकामांवरची आणि त्याचा पूर्ण बोजा सामान्य ठाणेकर जनतेवर पडणार आहे, टॅक्स पेयर्सवर पडणार आहे, तर ही शास्ती जर माफ करत असतील तर आमचा हा आरोप आहे की अनधिकृत बांधकामांना ठाणं बकाल करण्यामध्ये या तिन्ही त्रिकुटाच्या सरकारचा हात आहे. आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही माननीय न्यायालयाने, उच्च न्यायालयाने लावावी किंवा ईडी मार्फत ही चौकशी करावी ही आमची मागणी आहे पाटोळेच्या प्रकरणाची. बिलकुल नाही. जो पाटोळेची फाईल पहिली सादर करेल त्याच्या तोंडाला आम्ही काळा फासणार. पाटोळे हा सेवेतून बडतर्फ झाला पाहिजे. ठाण्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत माजी खासदार राजन विचारांवरती टीका केली. या निमित्ताने शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी उघड केलेला नंदलाल समिती अहवाल पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आंदोलनावरती थेट निशाणा साधलाय. ज्यांना आनंद दिघे यांनी अधिकृतपणे भ्रष्टाचारी ठरवलं तेच आज भ्रष्टाचाराविरोधी मोर्चा काढतात, हे जगातील 8वं आश्चर्य आहे. दिघे यांनी जेव्हा नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावरती बोट ठेवलं तेव्हा त्यांचा शिष्य म्हणणारे लोक आज उलटं नाट्य करतायत असं म्हस्के म्हणाले. दिघे साहेबांची आठवण आणि आरोपांचा इतिहास धर्मवीर आनंद दिघे यांनी आपल्या काळात ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करत 41% कमिशन घेतले जात असल्याचा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवरती तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नंदलाल समिती नेमली होती. समितीच्या अहवालात काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवरती गंभीर आर्थिक अनियमिततेचे उल्लेख केले होते. त्यात राजन विचारे यांचं देखील नाव होतं. त्यानेच 2007 साली ठाणे महापालिकेमध्ये हा अहवालावरती दप्तरी दाखल केला असा आरोप म्हस्के यांनी केला आहे.
दिघे साहेब खोटं बोललेत का? दिघे यांनी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे ठोस आरोप केले तेच आज भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे नेते बनले आहेत. जर आनंद दिघे यांनी आपले आरोप खोटे असतील तर विचारे यांच्यासोबत असलेल्या केदार दिघे यांनी त्यांचं उत्तर द्यावं. आनंद दिघे हे खोटे होते का हे त्यांनी स्पष्ट करावं. ज्यांच्यावर नंदलाल समितीने आरोप केले तेच आज सत्ताधाऱ्यांवरती बोट ठेवतात हे चुकीचं आहे. भ्रष्टाचार विरोधात मोर्चा काढण्याआधी त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे असं मस्के यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कडक मोर्चा आहे का आजचा? कडक आणि भडक कोण? राजन विचारे. माझ्याकडे आता एक ठराव आहे. नंदलाल समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्याबाबत ठाणे महानगरपालिकेचे ते आमचे राजेंद्रन साहेब न्यायालयात दोषारोप. मला माहिती आहे सर, 1996 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या महानगरपालिकेमध्ये 41% भ्रष्टाचार आहे असा आरोप केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते, शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं आणि त्यावेळी नंदलाल समिती नेमली गेली आणि त्या नंदलाल समितीमध्ये जो काही जे चौकशी केली, दिघे साहेबांनी आरोप केले की त्यामध्ये अधिकृतपणे राजन विचारे यांच्यावरती दोषारोप ठेवलेले आहेत की ज्याच्यावर शिवसेनेची सत्ता असताना, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आरोप करून जो अधिकृत सरकारी दप्तरी भ्रष्टाचारी ठरलेला आहे तो माणूस आज भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मोर्चा काढतोय. हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. सो चुए खाके दिल्ली हजको चली अशी परिस्थिती राजन विचारेंची झालेली आहे. हे पुरावे आहेत माझ्याकडे सगळे. नंदलाल समितीचा अहवाल महानगरपालिकेमध्ये 2007 ला ठराव येतो आणि तो ठराव आम्ही दप्तरी दाखल करतो. म्हणजे स्वतः भ्रष्टाचारी आहे आणि तो त्याला पुढे चालवायचं की नाही ते स्वतःच ठरवणार. त्याच्यामुळे राजन विचारे यांनी इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आपण काय आहोत, आपल्याला अधिकृतपणे दिघे साहेबांनी आरोप केले, समिती नेमली आणि आपण भ्रष्टाचारी ठरलेले आहात त्या नंदलाल समितीमध्ये. आणि जर हे खोटं असेल, दिघे साहेबांनी खोटे आरोप केले असतील तर बाजूच्या केदार दिघेंना विचारा मोर्चामध्ये की दिघे साहेब खोटं बोलले का, दिघे साहेबांनी खोटे आरोप केले का. त्याचं उत्तर केदार दिघे देतील. दिघे साहेबांचा वारसा सांगतात, ज्या व्यक्तीवर दिघे साहेबांनी आरोप करून जी समिती नेमली त्याच्यावरती 41% कमी नाही 41% कमिशन घेतलं जातं म्हणून दोषारोप ठेवलेले आहेत. त्या व्यक्तीने भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. मी भ्रष्टाचार या विषयावरती मी तुम्हाला सांगतोय की ज्यांनी जे दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत, आपण भ्रष्टाचारी म्हणून दिघे साहेबांनी आरोप केलेले आहेत 41% भ्रष्टाचार करत होतात म्हणून. खोटं असेल तर केदार दिघेने उत्तर द्यावं की दिघे साहेब खोटं बोलले होते का. हा प्रश्न आज त्यांना विचारा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.